देवेंद्र फडणवीस आता सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर मुंबादेवीचं सुद्धा ते दर्शन घेणार आहेत। फडणवीस आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या या महाशपथविधी सोहळ्याकडे लागलेलं आहे। सिद्धिविनायकाच्या इथली दृश्य आपण पाहतोय। काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा ताफा या ठिकाणी पोहोचेल आणि आज शपथविधी होणार आहे। मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत। आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी होणार आहे, मात्र त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत। सर्वांची मनोकामना पूर्ण करणारा सिद्धिविनायक संपूर्ण मुंबईचा आराध्य दैवत आहे। फक्त मुंबईतूनच नव्हे तर अगदी राज्यभरातून देशभरातून सुद्धा अनेक जण सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। मनोकामना पूर्ण करणारा हा सिद्धिविनायक आहे आणि म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्या दिवसभराची सुरुवात करताना आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। काही वेळामध्ये त्यांचा ताफा या ठिकाणी येईल आणि सिद्धिविनायकाचं दर्शन देवेंद्र फडणवीस घेणार आहेत। सागर बंगल्यावरून काही वेळापूर्वी ताफा निघालेला होता आणि आता सिद्धिविनायकाच्या इथे देवेंद्र फडणवीस यांचा ताफा पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। हे दृश्य सिद्धिविनायकाच्या मंदिराजवळ देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस सज्ज झालेले आहेत, मात्र त्यापूर्वी अर्थातच कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या दर्शनानं होते आणि तशी सुरुवात आजच्या दिवसाची देवेंद्र फडणवीस करताना दिसतात। उपस्थितांना अभिवादन करत देवेंद्र फडणवीस यांचा हा ताफा आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आता नेमके कोण कोण आहेत हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा हा शपथविधीचा सोहळा रंगणार आहे आणि देशभरातून अनेक मान्यवर महत्त्वाचे नेते, राजकारणी, उद्योजक, त्याचप्रमाणे सेलिब्रिटीज शपथविधी सोहळ्यासाठी येणार आहेत। त्यांना तशी निमंत्रणं पाठवलेली आहेत, विरोधी नेत्यांना सुद्धा निमंत्रणं पाठवलेली आहेत। शपथविधी सोहळ्यापूर्वी आज देवेंद्र फडणवीस यांच्या दिवसाची सुरुवात झाली आहे, ती देवदर्शनानं। ही थेट दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायकाची आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत दिसते। त्याचबरोबर भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा दिसतात। चंद्रशेखर बावनकुळे आहेत, गिरीश महाजन आहेत। सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असणारे हे 2 महत्त्वाचे नेते भाजपचे सुद्धा दिसतात। तरीही झी24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आपण थेट जाऊया मनोजकडे। मनोज, आत्ताच देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत, आता काही वेळामध्ये दर्शन घेतील। कोण कोण नेमके त्यांच्या बरोबर सध्या आहेत? अगदी बरोबर आहे। देवेंद्र फडणवीस हे शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे जे आमदार शिंदे गटाचे आमदार आहेत समाधान सदा सरवणकर ते आहेत, त्याचबरोबर आमदार काळीदास कोळंबकर सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। आताच ते आतमध्ये गेलेले आहेत, दर्शन घेत आहेत। कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी अशा प्रकारचं दर्शन घेण्यासाठी ते जात असतात आणि आता तर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि तत्पूर्वी मात्र ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेले आहेत। हे कार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेले आहेत। तर अशी माहिती मिळते की सिद्धिविनायकाचं दर्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबादेवीच्या दर्शनाला जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते, परंतु ते अजून कन्फर्म झालेलं नाहीये। परंतु यात सध्या ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। जी मनोज, अत्यंत महत्त्वाची दृश्य आपण ही दाखवतोय झी24 तासच्या प्रेक्षकांना। देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आता सिद्धिविनायक मंदिराच्या इथे आलेला आहे। त्यांच्याबरोबर अनेक भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा दिसतात। यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आहेत, गिरीश महाजन आहेत, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचं कुटुंबीय सुद्धा दिसतं आहे आणि आजचा दिवस हा निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाचा आहे।